विषाणूचा रुग्ण आढळल्यानंतर राज्यातली आरोग्य यंत्रणा सुद्धा सज्ज झालेली आहे आणि आरोग्य विभागाकडून सूचना आल्यानंतर आपण पाहू शकतो पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून बाणेर परिसरात अशा पद्धतीचं 50 खाटांचं एक छोटंसं रुग्णालय तयार करण्यात आलेलं आहे। विलगीकरण कक्ष हा तयार करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर कोरोना काळात पुण्यात सुद्धा पहिला रुग्ण आढळून आला होता आणि त्याच पद्धतीने पुण्यातल्या नायडू रुग्णालयात अशाच पद्धतीचा कक्ष तयार करण्यात आला होता आणि आता पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुसज्ज असा हा कक्ष तयार करण्यात आलेला आहे। प्रत्येक बेडला ऑक्सिजन असणार आहे, व्हेंटिलेटर सुद्धा या ठिकाणी असणार आहे आणि सुदैवाने अद्यापर्यंत पुण्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाहीये। मात्र त्या पद्धतीची खबरदारी ही पुणे महानगरपालिकेकडून घेतली जात आहे। जे काही रुग्ण आहेत त्यांचा सर्वेक्षणाचा सुद्धा आदेश पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेला आहे। पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी आता आपल्या सोबत आहेत। सर, कक्ष तयार करण्यात आलेला आहे, अजून काय खबरदारी पुणे महानगरपालिकेकडून घेण्यात आलेली आहे? नमस्कार। सर्वात पहिल्यांदा मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आतापर्यंत आपल्याकडे जी काही माहिती आहे त्यानुसार हा आजार एक सीजनल फ्लू सारखाच आहे, ज्याच्यामध्ये सौम्य ताप, सौम्य सर्दी खोकला आणि अंगदुखी हे होऊ शकतं। जेव्हा केव्हा आपण नवीन व्हायरसबद्दल विचार करतो तेव्हा आपल्याला असं अपेक्षित असतं की खूप रुग्ण येतील आणि खूप लोकांना आजारपण होईल। तर आपण सर्वांना मी असं सांगू इच्छितो की असं काही नाही आहे, नागरिकांनी अजिबात भिवून जाण्याचं काही कारण नाही आहे। सर, ज्या पद्धतीने पुणे महानगरपालिकेकडून ज्या काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, काय काय उपाययोजना असणार आहेत? कारण 50 खाटांचं विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलेला आहे, अजून काही सूचना या देण्यात आलेल्या आहेत? जेव्हा केव्हा एखाद्या शहरात एखाद्या देशात किंवा शहरात नवीन आजार येणार असतो तेव्हा नायडू हॉस्पिटलची प्रमुख भूमिका असते आणि अशासाठी आम्ही नेहमीच तयार असतो। नेहमीच आमच्याकडे एक 50 फंक्शनल बेड्स असतात आणि जेव्हा केव्हा जास्त गरज पडेल त्या बेड्सची संख्या आम्ही वाढवू शकतो। हे जे 50 बेड्स आहेत त्या बेड्समध्ये ICU बेड्स पण आहेत। अजून काय या ठिकाणी काय काय? सध्या आपल्याला जे काही राज्य शासनाकडून गाईडलाईन्स मिळालेल्या आहेत त्यानुसार पेशंटसाठी सर्व आपण लागणाऱ्या बेड्स बरोबर सर्व साहित्य। विमानतळावरती अजूनपर्यंत जे येणाऱ्या प्रवासी आहेत त्यांची तपासणी केली जाणार नाही, तसा कुठलाही आदेश हा देण्यात आला नाहीये। धोका होऊ शकतो कारण की ज्या पद्धतीने देशभरातून नागरिक पुण्यात येत असतात, त्यामुळे ज्या पद्धतीने कोरोना काळात जी तपासणी केली जात होती तशी तपासणी करण्याची गरज नाही वाटत? सर्वात पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा काय नवीन व्हायरस नाहीये, हा 2001 पासून सर्क्युलेट होतोय आणि तेव्हापासून याची जी काही लक्षणं आहेत ती सौम्य लक्षणं आहेत। त्याच्यामुळे अचानक त्याच्यासाठी आपण फार मोठं सगळ्यांनी भिवून जायचं कारण आहे किंवा फार मोठं हायटंड अलर्ट द्यायला पाहिजे असं अजिबात कारण नाही आहे। शासनाचं वेळोवेळी सर्व्हिलन्स चालू असतं, त्या सर्व्हिलन्समध्ये दर सीझनला प्रत्येक महिन्याला आम्ही होणाऱ्या व्हायरल केसेसचं एक ॲनालिसिस करत असतो आणि त्याच्यावरून आम्ही पुढं वर्षभरात येणारी परिस्थितीचा आम्हाला अंदाज येत असतो। धन्यवाद सर। तर आपण पाहिलं ज्या पद्धतीने पुणे महानगरपालिकेकडून ही माहिती देण्यात आलेली आहे ना, हा कक्ष या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। या संदर्भातल्या वेळोवेळी ज्या काही सूचना आहेत त्या पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दिल्या जाणार आहेत। मात्र सध्या तरी पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जे काही रुग्ण येतील त्यांचे सर्वेक्षण करणं, त्यांची तपासणी करून त्यांचे जे काही थुंकीचे नमुने आहेत ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणं, या संदर्भातल्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।